नमस्कार मित्रांनो. आजच्या कथेचं नाव आहे ऐक टोले पडता आहेत. चला तर मग कथेला सुरुवात करूया. सरकारी ऑडिटर पुंडलिक साहेब डाक बंगल्यावर उतरले होते. डाक बंगल्याची देखरेख करणारा रामरतन मोठा टापटीप आणि शिस्तीचा माणूस होता. सरकारी अधिकाऱ्यांची सरबराई तो मनापासून करायचा. पुंडलिक साहेब डाक बंगल्यावर आले. त्याला फक्त 2च दिवस झाले होते, पण तेवढ्या वेळात त्याने त्यांची मर्जी संपादून घेतली होती. सकाळी पुंडलिक कचेरीवर जाण्याची तयारी करीत असताना तो त्यांच्याकडे आला आणि त्यानं निरोप सांगितला. फिरोजबाईंनी हवेलीवर बोलवलंय आज रात्री डिनरला. फिरोजबाई कोण? हवेलीच्या मालकीणबाई. त्यांचं घराणं या गावातलं श्रीमंत आणि जुनं. त्या कुटुंबामध्ये आता फक्त फिरोजबाई शिल्लक राहिल्या आहेत. 70ला आल्या असतील त्या. एकट्याच असतात. नवीन कोणी आलं की ओळख करून घेतात. आज रात्री तुमच्यासाठी ड्रिंक्स डिनर असा जंगी प्रोग्राम ठेवलाय त्यांनी. रात्री उशीर होईल तेव्हा हवेलीवरच राहायची व्यवस्था केली आहे. हे मुद्दाम सांगितलंय. आज रात्री ना येतो म्हणून सांग. मला देखील आवड आहे नव्या नव्या वल्लींना भेटण्याची. साहेब काही वेळ घुटमळून मग रामरतन म्हणाला, आपण हवेलीवर गेला नाही तर बरं होईल. काय म्हणालास? तुम्हाला कदाचित पटायचं नाही साहेब, पण काहीतरी सबब सांगा बाईंना आणि जायचं टाळा. पण का? अरे इथे मी बोर होतोय. तेवढीच एक संध्याकाळ मजेत जाईल. मग संध्याकाळी जा आणि तसेच परत या. रात्री राहू नका हवेलीवर. कशाला? ती 70ची म्हातारी काय मला खाऊन टाकणार आहे? काही सांगता येत नाही साहेब. याआधी 2 वेळा डाक बंगल्यावरचे साहेब रात्री फिरोजबाईंकडे राहिले. मग ते परत आले नाहीत? आले, पण त्यानंतर 4-5 दिवसात हार्ट अटॅक येऊन इथंच खल्लास झाले. जाऊन आल्यानंतर 4-5 दिवसांनी म्हणतोयस ना? मग संबंध काय त्यांच्या मरणाचा तिच्याकडे जाण्याशी? तिने त्यांच्यावर नकळत विष प्रयोग वगैरे केला असता तर लगेच मेले असते ते. 4 दिवस वाट कशाला पाहिली असती? ते काही नाही. संध्याकाळी तू गाडी तयार ठेव. मी जाणार आहे हवेलीवर. रामरतनला याहून अधिक विरोध करता आला नाही. म्हणजे तसं काही सांगण्यासारखं कारणच नव्हतं त्याच्याकडे. आणि तरीही तो म्हणत होता त्यात तथ्य होतच. 7-8 वर्ष झाली असतील त्या गोष्टीला. रात्रीची वेळ होती आणि वर कामाची माणसं घरी गेली होती. फिरोजबाई आपल्या हवेलीत एकट्याच होत्या. अलीकडे त्यांना लवकर झोप लागत नसे. डोळा लागला तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती. अचानक घड्याळाच्या टोल्यांनी त्यांना जाग आली. जुन्या भल्या मोठ्या घड्याळात 12 टोले पडले. ते त्यांनी मोजले. मग क्षणभर शांतता पसरली. पुन्हा एकामागून एक असे 5 टोले फिरोजबाईंना ऐकू आले. त्या खूपच घाबरल्या. त्यांनी खोलीतला दिवा लावला आणि त्या तशाच बसून राहिल्या. हळूहळू त्यांच्या डोळ्यावर झोप चढायला लागली. दिवे तसे जळत ठेवून त्या झोपी गेल्या. परत एकदा घड्याळात टोले पडायला लागले. छातीत धस्स होऊन फिरोजबाई जागे झाल्या. या दुसऱ्याही वेळी 12 टोले पडले. क्षणभर भयप्रद शांतता पसरली आणि पुन्हा एकदा घड्याळानं सावकाश गंभीरपणे 5 टोले दिले. काय असेल हा प्रकार? फिरोजबाईंना काही सुचेना. भास म्हणावा तर आपण चांगल्या टकटकीत जागे आहोत. मग ही कशाची तरी सूचना तर नसेल? कशाची? मरणाची? पुन्हा पहाटेकडे त्यांना ते टोले ऐकू आले. यावेळेस त्या झोपल्या नव्हत्या. लख्ख जाग्याच होत्या. आणि तरीही तेच 12 टोले आणि नंतर 5. त्या चक्रावून गेल्या. मग त्यांना एक पुसटची आठवण झाली. लहानपणी त्यांना कोणीतरी सांगितलं होतं की या घड्याळानं टोले ऐकवले की माणूस मरतं. किती दिवसाने? तेच घड्याळ सांगतं 5. आणखी 5 दिवसांनी आपण मरणार. भीतीने त्यांच्या मनात पुरता कब्जा घेतला. पण फिरोजबाई सहसा हाय खात नसत.
आपल्याकडून जमेल तेवढा प्रयत्न करून संकटाला तोंड द्यायचं अशी त्यांची वृत्ती होती. त्यांनी डॉक्टर रुस्तमजीला बोलावणं पाठवलं. झाल्या प्रकाराबद्दल आवाक्षर न सांगता नुसतं रात्रीचं डिनर, गप्पा टप्पा आणि हवेलीत एक रात्र राहण्यासाठी. आपल्याला नुसता भासच होत असेल तर रुस्तमजीला टोले ऐकू येणार नाही. आले तर तो आपल्याला वेड्यात काढणार नाही. आधीच सांगितलं तर मात्र म्हणेल 12वर 5, 17 टोले. वय झालंय, आता डोकं फिरणारच. रुस्तमजीला टोल्याविषयी काहीही सांगितलं नाही. तरी त्याच्याबरोबर हसत हसत वाईन घेताना फिरोजबाईंच्या मनात भीती काट्यासारखी फुसफुसत होती. अखेरीस टोले परत ऐकण्यासाठी मनाची तयारी करूनच फिरोजबाई झोपी गेल्या. त्यांच्या बेडरूमच्या समोरच पण पॅसेजच्या टोकाला असलेल्या बेडरूममध्ये रुस्तमजी झोपला. अपरात्री पुन्हा एकदा कालच्या सारखीच फिरोजबाईंना जाग आली. मात्र आज 12 नंतर 4 टोले पडले. बरोबर आहे, त्यांच्या आयुष्यातला आणखी 1 दिवस कमी झाला होता. 4 दिवस, आता फक्त 4 दिवस. सकाळ झाली. फिरोजबाई आणि रुस्तमजी दोघं ब्रेकफास्टला बसले. राधाबाईने तयार केलेले टोस्ट, ऑमलेट आणि वाफ येणारी कॉफी यांचा समाचार घेऊ लागले. रुस्तमजी फिरोजबाईंना म्हणाला, एक डॉक्टर म्हणून सांगतो, तुझी हेल्थ फर्स्ट क्लास आहे. काहीही झालेलं नाही तुला. आणखी 10 वर्ष तरी बिलकुल काळजी नाही. फिरोजबाई हसल्या, मग म्हणाल्या, थँक्यू डॉक्टर. काल रात्री झोप कशी काय लागली ते मात्र विचारू नकोस. डॉक्टर रुस्तमजी म्हणाला, 3 वेळा जाग आली मला घड्याळाच्या टोल्याने. 3ऱ्या वेळी जो जागा झालो तो परत झोपच येईना, म्हणून तसाच बसून राहिलो. कुठलं विचित्र घड्याळ आहे घरात, ते भंगारमध्ये देऊन टाक. 16 टोले पडतायत त्याच्यात, ते पण 3 वेळा. त्यासाठीच रात्री राहायला बोलवलं मी तुम्हाला. फिरोजबाई शांतपणे म्हणाल्या, आधी सांगितलं असतं तर तुम्ही मला वेड्यात काढलं असतं, भास झाला म्हटलं असतं. म्हणून म्हटलं तुम्हाला ऐकावेत ते टोले. पण असलं चमत्कारिक घड्याळ तू ठेवलंच आहेस कशाला? रुस्तमजीने विचारलं. ठेवीन कशी? पण भंगारमध्ये काढायला हवेलीमध्ये घड्याळ तर हवं ना. म्हणजे? रुस्तमजीने चमकून विचारलं. आज दिवसभर मी अख्खी हवेली पालथी घातली, पण ते टोले देणारं घड्याळ कुठेच सापडलं नाही, आणि ते कधीच नव्हतं या हवेलीत. तरीही असे क्वचित केव्हा केव्हा त्याचे टोले मात्र ऐकू येतात. रुस्तमजी काहीच न बोलता भारल्यासारखा बसून राहिला. ज्यामुळे फिरोजबाईंची भीती कमी होईल असं काहीच तो सांगू शकला नाही. हवेलीत नसलेल्या त्या घड्याळानं पुढल्या 3 दिवसात पुन्हा काही टोले दिले नाही. फिरोजबाईंना याचं इतकं आश्चर्य वाटलं की त्यापायी त्यांची भीती देखील काहीशी कमी झाली. तरीही आता आपण ही हवेली आणि हे जग कायमचं सोडून जाणार अशी धाकधूक त्यांना क्षणोक्षणी वाटतच राहिली. असे 3 दिवस गेले. शेवटचा 4था सबंध दिवस फिरोजबाई रोजचे व्यवहार उरकता कुणालाही विशेष काही न सांगता मनातून मरणाची वाट पाहत राहिल्या. आणि रात्री राधाबाई बातमी घेऊन आली. रुस्तमजी डॉक्टर एकाएकी हृदयक्रिया बंद पडून त्यांच्या दवाखान्यामध्येच मरण पावला होता. काय अर्थ असेल याचा? फिरोजबाई विचार करीत राहिल्या आणि एकदम शहारल्या. घड्याळाच्या टोल्यांनी आपलं मरण वर्तवलं असताना ते खरं होण्याच्या आत रुस्तमजीने ते टोले ऐकले आणि आपल्या वाट्याचं मरण मधल्यामध्ये स्वतःवर ओढून घेतलं. आपल्याऐवजी तो बळी गेला. त्यानंतर गेल्या 7-8 वर्षात 5-6 वेळा तरी फिरोजबाईंना घड्याळाचे टोले ऐकू आले. दरवेळेस त्यांनी कुणाला ना कुणाला आपल्या घरी जेवायला आणि रात्री राहायला बोलवलं. एकदा गावातलाच एक बिझनेसमन, एकदा हवेलीचं ऐतिहासिक संशोधन करायला निघालेला एक प्राध्यापक, 2 वेळा डाक बंगल्यावर नुकतेच आलेले सरकारी नोकर, एकदा एक पोलीस अधिकारी आणि एकदा तर बिचारा योगायोगानेच आलेला एक वाट चुकलेला प्रवासी.
त्यांपैकी प्रत्येक जण त्या अदृश्य घड्याळाचे टोले ऐकायचा आणि 4च दिवसात हृदयविकाराचा झटका येऊन खलास व्हायचा. फिरोजबाईंनी पुन्हा एकदा आपल्याऐवजी दुसऱ्या कुणाला पुढं करून मरणाला हुलकावणी दिलेली असायची. घड्याळाच्या टोल्यांची सूचना आता त्यांना स्वतःच्या मरणाची वाटत नसे, आपल्या हातून घडणार असलेल्या अपराधाची वाटे. असा अपराध की जो केल्या वाचून जिवंत राहता आलं नसतं आणि जो उघडकीला येण्याची कधीच शक्यता नव्हती. यावेळी पुंडलिकांचा नंबर लागला होता. कालच फिरोजबाईंना ते 12 आणि 5 तोले ऐकू आले होते. सकाळीच धावपळ करून त्यांनी राधाबाईंकडून डाक बंगल्यावर निरोप पाठवला होता. पुंडलिक हा कशा प्रकारचा माणूस असेल? तो काही गैरसमज तर करून घेणार नाही ना? यायला नकार देणार नाही ना? अशा अनेक शंका त्यांच्या मनात येत होत्या. तरीही त्या पुंडलिकांची वाट पाहत बसल्या. ठरल्याप्रमाणे पुंडलिक आले. गप्पा कल्पनेपलीकडे रंगल्या. ड्रिंक्स झाली. चिकन मटनचं उत्तम जेवण झालं. फिरोजबाई आपल्या बेडरूममध्ये आणि पुंडलिक पॅसेजच्या टोकाला असलेल्या खोलीत झोपायला गेले. त्यानंतर 4थ्या दिवशीची रात्र. राधाबाई रडत रडत रामरतनकडे आली. तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती. कुणीतरी मदतीला चला, ती म्हणाली. फिरोजबाई गेल्या. कधी नव्हे ती आज मी हवेलीवर थांबले. बाईंनी मला हात मारल्यासारखं वाटलं म्हणून त्यांच्या खोलीत घाईघाईने गेले. तर एक हात छातीवर धरून बाई कोसळतानाच दिसल्या. रामरतन लगबगीनं पुंडलिक साहेबांच्या खोलीत गेला. त्यानं उघड्या असलेल्या दारावर रीत म्हणून थाप मारल्यासारखं केलं आणि तो ओरडतच आत शिरला. साहेब साहेब, हवेलीतल्या फिरोजबाई वारल्या. त्यांना हार्ट अटॅक आला. साहेब, ऐकताय ना? पुंडलिक शांतपणे उठले. पलंगावरून उतरून टेबलाशी जात ते रामरतनला म्हणाले, उगाच ओरडू नकोस. श्रवण यंत्राशिवाय मी ठार बहिरा आहे आणि रात्री झोपताना मी श्रवण यंत्र काढून टेबलावर ठेवतो. माहीत नाही तुला? त्यांनी टेबलावरचं पिटुकलं श्रवण यंत्र कानाला लावलं. कानावरून केस ओढून ते दिसेनासं केलं आणि मग रामरतनला म्हणाले, आता बोल. मित्रांनो, कशी वाटली कथा? कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेलं बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या कथेचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतो. आणि हो, तुमचे काहीही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत शुभरात्री.